युबीटी मध्ये आहे तशीच आपल्याला पवार एनसीपी मध्ये बघायला मिळते आहे. तिथल्याही लोकप्रतिनिधींचं, खासदार आमदारांचं म्हणणं आहे की आपण आता एकत्र म्हणजे अजित पवारांबरोबर गेलं पाहिजे. स्वतः अजित पवारांच्या मातोश्री यांनी काल पंढरपूरमध्ये दर्शन घेतल्यानंतर म्हटलं की दोन्ही पवारांनी एकत्र आलं बघा, दोन्ही ठाकरेंनी एकत्र यायला पाहिजे, दोन्ही पवारांनी एकत्र यायला पाहिजे. हा, हे फंडे खूप आहेत. मुळात आपण अजित पवार असतील किंवा अन्य कोणी असतील, हे भारतीय जनता पक्षासारख्या महाराष्ट्र आणि देश तोडणाऱ्या प्रवृत्तींच्या बाजूने आपण आहात म्हणून आमचा तुम्हाला विरोध आहे. अजित पवार आमच्या बरोबरच होते ना. आम्ही काय त्यांना आमंत्रण दिलं नव्हतं आधी काय तुम्ही जा, कोणा फडणवीसांबरोबर जा. हे सगळे लोक अटकांना आणि कारवायांना घाबरून गेलेले. त्याच्यावरती जर काही आमच्या मातोश्री आशाताई पवार यांच्याकडे जर तोडगा असतो त्यांनी सांगावा की पोरं बाळ घाबरून जात आहेत, अटकेच्या भीतीनं जात आहेत, कारवाईच्या भीतीनं जात आहेत. बाकी काही नाही, विचार काही नाही याच्यामध्ये. भीती संपली का परत येते. ज्या क्षणी फडणवीसांचं राज्य जाईल, मोदींचं राज्य जाईल, तेव्हा त्यांची भीती संपेल. हिमतीनं उभं राहणारी पिढी आपण उभी केली पाहिजे. या कारवायांना न घाबरणारी, खोट्या कारवायांना न घाबरणारी, मोदी शहांच्या दहशतीला न घाबरणारी, महाराष्ट्रातील कारस्थानांना न घाबरणारी पिढी ज्या क्षणी आम्ही उभी करू शकू त्या दिवशी आमचं राजकारण यशस्वी होईल. एक बातमी आपल्या संदर्भात व्हायरल होती. काय हो? सुद्धा काल ती छापली. कुठली फ्री प्रेस? काही कार्यकर्त्यांसोबत कधी? मातोश्रीवर वाद झाला. कधी? तारीख काय? 26 तारखेला असं सांगितलं जातं. 26 काय? मला कोणते पाठवले 1 तारखेला काहीतरी झालं. मी गेल्या काही दिवसापासून मुंबईच्या बाहेर आज आलेलो आहे. आणि अशा कोणत्याही बैठका मातोश्रीवरती होत नाहीत, झालेल्या नाहीत. उद्धव ठाकरे काही लोकांना 1 to 1 भेटतायत बरं का. RSSचा जो IT सेल आहे त्याला काय कामधंदा सध्या उरलेला नाही भाजपचा. मी बात कर रहा हूं. त्यांना महाराष्ट्रात जे काय सध्या चाललेलं आहे अंधार युग, त्याच्यावर लक्ष विचलित करायचं आहे. हे वाल्मिकी कराड प्रकरण असेल, धनंजय मुंडे प्रकरण असेल, सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण असेल, मग हे या सगळ्या टोळ्या पेड पैशांच्या जीवावर कामाला लावतात. आणि मग कधी शिवसेनेविषयी बोला, मग कधी याच्याविषयी बोला, कधी संजय राऊतांविषयी बोला. मी त्यांना पुरून उरणारा माणूस आहे आणि उरलेलो आहे. त्यांच्या छाताडावर पाय देऊनच मी पुढे जाणार सगळ्यांच्या. ही त्यांना भीती आहे. माझे पाय मजबूत आहे, जमिनीवर आहेत शिवसैनिक म्हणून. इकडे तिकडे हलत नाहीत माझे पाय. तुम्ही किती माझ्यावरती हल्ले करा, तुम्ही मला तुरुंगात टाकून झालं, मला मारण्याचे प्रयत्न झाले, माझ्या बदनाम्या करण्याच्या मोहिमा राबवल्या. आता नवीन जर राबवणार असाल तर आनंद जरूर घ्या. मी आणि उद्धव ठाकरे आम्ही एकाच नाण्याच्या 2 बाजू आहोत. रावसाहेब, आणखी एक विषय आहे की आता पुन्हा एकदा मातोश्रीवर उद्धव ठाकरे महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार. असं म्हटलं जातंय की आता एक शेवटची शिवसेना युबीटीची आशा आहे मुंबई महापालिकेची निवडणूक. कारण आतापर्यंत शिवसेनेची शेवटची आशा हा तुमचा नाही, शेवटची आशा म्हणजे काय? विधानसभा ज्या अनुषंगाने जिंकल्या गेल्या, कारण सगळी भिस्त आता शिवसेना युबीटीची. महाशय तुम्ही याच्यामध्ये लोकसभा जिंकलो हा विषयच काढत नाही. देशामध्ये आम्ही देशामध्ये महाराष्ट्रामध्ये लोकसभेत भाजपचा पराभव केला किंवा सगळ्यांचा पराभव केला. इथून सुरुवात करा. विधानसभेमध्ये आम्हाला अपयश आलेलं आहे. त्याची कारणं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. अख्खा देश त्याची कारणं घेऊन रस्त्यावरती उतरलेला आहे. महानगरपालिका 14 महानगरपालिका 3.5 वर्ष निवडणुका का घेतल्या नाहीत याचा प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं आधी. म्हणजे तुम्ही जो प्रयोग केलात विधानसभेत आम्हाला हरवण्याचा प्रयोग केलात, जो केमिकल लोचा केलात, तो सक्सेस झाल्यावर तुम्हाला महापालिकेच्या निवडणुका लढायला जायचं. कळलं? मी मगाशी म्हणालो की शिवसेना माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ही अत्यंत खंबीर आहे. एका पराभवानं खचणाऱ्यांची अवलाद आमची नाही. आम्ही पळपुटे नाही. महानगरपालिकेची तयारी सुरू आहे. आम्ही त्याच हिमतीनं महानगरपालिका लढू आणि आम्हाला खात्री आहे आम्ही संघर्ष करू, लढू आणि महानगरपालिकेवरती मराठी माणसाचा झेंडा कायम ठेवू. महापालिका निवडणुका या स्वबळावर लढल्या जातील की कशा, काय नेमकी धोरणं आहेत? कारण असं म्हटलं जातं की काँग्रेसकडूनही
सांगितलं गेलं की एकत्र लढू आणि समजा तसं नसेल तर त्यांनी स्वबळाची तयारी सुरू केली पाहू ना अजून आहे. याच्यावरती शिवसेना बघा. शिंदे गटानंही स्वबळाची तयारी सुरू केली बघा. आहे. काय असेल भूमिका? एकनाथ शिंदेचा पक्ष जो आहे तो त्यांचा पक्ष नसून तो मोदी शहांचा पक्ष आहे. एकनाथ शिंदेचा पक्ष नाहीये. हा मोदी शहा फडणवीसांचा पक्ष आहे. तो त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात त्यांच्या हातात दिलेला आहे. त्याच्यामुळे शिंदे निर्णय घेणार आहेत की मोदी शहा निर्णय घेणार आहेत हे आधी तुम्हाला त्यांना विचारावं लागेल. मोदी शहा ठरवतील शिंदेच्या पक्षाने काय करायचंय. पण शिवसेना जी आहे आमची त्याचं नेतृत्व उद्धव ठाकरे करतायत आणि त्याचा निर्णय आम्ही घेणार. महाराष्ट्राच्या, मुंबईच्या आणि मराठी माणसाच्या अस्मितेचा विषय असल्यामुळे आम्हाला निर्णय घ्यावा लागेल. हाँ चलो हो गया. आपका क्या है? सर, जिससे हम देख रहे हैं कि सरपंच संतोष देशमुख की हत्या मामले में एसआईटी फॉर्म की गई है, कैसे देखते हैं? संतोष देशमुख जो भीड़ के एक सरपंच रहे, जिस तरह से उनकी हत्या हुई भरे बाजार में, उस हत्या के तार सीधे महाराष्ट्र के मंत्रिमंडल में एक वरिष्ठ मंत्री के साथ जुड़े हैं. उनके जो आसपास इर्द गिर्द जो उनके दाएं बाएं है उनके साथ है. एक को अरेस्ट किया. अब एसआईटी की स्थापना हुई है. अब तक भीड़ जिले में लगभग 40 साल से कोई शासन नहीं, कोई प्रशासन नहीं, कोई कानून व्यवस्था नहीं. नो लॉ एंड ऑर्डर इन बीड. ये क्यों हुआ, कैसे हुआ?